नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. आज एक नवीन विषय, तुम्हाला आवडन असा विषय, खरंच आवडल्याशिवाय राहणार नाही, काहीतरी बोध भेटल्याशिवाय राहणार नाही. गावाकडचा माणूस गावाकडचं काहीतरी सांगतो ते खोटं सांगणार नाही, काहीतरी तुम्हाला कामाचं सांगून जाईन. बरोबर ना? असाच एक विषय तुमच्या समोर मांडतो. आमच्या गावाकडच्या लेकरायचा. मी एकेकाळी छोटंसं लेकरूच होतो, पण आम्ही लेकरानं जे सहन केलं ते त्या काळी सहन केलेलं आता कुठलाच मुलगा सहन करणार नाही, आता कुठलीच मुलगी सहन करणार नाही. कारण आहे ना भाऊ, त्या काळी खरंच विद्यार्थी जीवन जगत असताना इतकं काही शाळेमध्ये, आता नाही, पूर्वी इतकं काही शाळेमध्ये मास्तरचे झोडपे असायचे. मास्तर असे काही पोर असोत, पोरी असोत, असे काही ठोकायचे. नवरा बायकोचे झगडे तुम्हाला माहिती आहे, पूर्वीपासून चालत आलेत. आतापर्यंत नवरा बायकोचे झगडे घराघरात होतातच, हे तुम्हाला बी माहीत असेल. नवरा बायकोचे झगडे होतात. बायका नवऱ्याला कशा बोलतात, कशा झगडे तयार करतात, माणसं कसे बोलत नाहीत का बोलतात, माणसं बाईला मारतात का बाया माणसाला मारतात, हा विषय तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. पण तरी सुद्धा सांगू राहिलो. त्या काळी नवरा बायकोचे झगडे, मास्तरनीचे झगडे होत असावेत असं वाटतंय. कारण मास्तर घरून वर्गात आल्याबरोबर एक वेगळाच मूड असायचा, राग राग असायचा. आणि रागा रागात सगळे पोरं, मग पोरी असन, पोरं असन, असे दनादन चेनल्या जायचे. मी तर म्हणतो मास्तरच्या मनात बायकोबद्दलचा राग या पोरावर आणि या पोरीवर निघत होता. आणि अगदी हात लाल होईपर्यंत, अगदी खोटं नाही सांगणार, लहान वय असायचं आमचं. पोरगी असन पोरगा असन, हातावर झोडपा बसला, पाठीत गुद्दा बसला, भमकन वाजायचं भाऊ. कान धरायचे, गाल धरायचे, इथं पोट धरायचे. तुम्हाला काय सांगतो, मांडीचं मांस धरायचे, पोटरी धरून ओढायचे. त्या मास्तर सारखे हैवान आता नाहीत. तेव्हा खरंच हैवानच म्हणता येईन. इतकं काही मारायचे, घरचा राग पोरावर काढायचे. मास्तर पोरीला तितकंच हाणेन, पोराला तितकंच हाणे. पोरगी म्हणल्यानंतर थोडं माणसाच्या मनात थोडी एक वेगळी भावना तयार होते, की बाबा नाजूक असते. पोरीचं जीवनच नाजूक, पोरीचं शरीरच नाजूक, सगळं नाजूक असते. त्याच्यावर तरी प्रहार कमी व्हावेत असं वाटत होतं. पण त्या काळी तसं झालं नाही. पोरावर जो प्रहार व्हायचा, जो वार व्हायचा, ज्या वेगानं व्हायचा, त्याच वेगानं पोरीवर बी व्हायचा. ना कोणी कोणाची ताई नाही, कोणी कोणाची बाई नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. त्या काळी मास्तरनं कधी जाणून घेतलंच नाही. मास्तर बी कदाचित त्याच्या अगोदर ते विद्यार्थी होते तेव्हा असेच झोडपे खात असावेत. कारण ते आता तेव्हा झोडपे खाईल, आता आम्हाला टिंबत होते. आताचे विद्यार्थी तसे नाही. आताचा विद्यार्थ्याला नुसता डोळा जर उघडला, डोळा जर वाचून पाहिला, तर आताचे विद्यार्थी शिक्षकाचा डोळा सुद्धा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी ताकद द्यायच्या ते, एवढी ताकद द्यायच्या पाठीमागच्या पालक मंडळीत आहे. बरोबर आहे ना? आता त्या गोष्टी घडणे नाही. नाहीतर आमच्या मागं इतकं काही कामं राहते. आताचे विद्यार्थी मार खात नाहीत, हुशार आहेत सगळ्या गोष्टीत. आम्ही बी हुशार होतो, आम्ही बी झालो असतो. पण आम्हाला तुम्हाला काय सांगावं दादा हो, आम्ही घरी असताना आमच्या मागं इतकं काही काम होतं, ते नाही सांगू शकत. आम्ही सकाळी उठलो असन तर करदुड्यात चड्डी खोसत खोसत संडासला पळाला असन. संडास करून आल्या आल्या हांडा उचल म्हणून सांगितलं असन. माईनं सांगेल, बापानं सांगेल, हांडा उचलला असन. आम्ही येऊन पाणी आणलं असन, हापशीहून पाणी आणलं असन. बाप म्हणला असन, कोट्याकडे पाहिलं असन, बैलाचं तसंच शेण पडेल असन, झाडझूड असन. आम्ही ती झाडझूड बी केली असन, आम्ही ते शेण बी भरलं असन. एवढं काम करून सुद्धा इटू दांडू घेऊन खेळायला बी गेलो असन.
तिथून आलो, शाळेचा टाईम झाला की पुन्हा शाळेला बी पळालो. शाळेत गेल्यावर झोडपे खाल्ले. घरी आलो. घरी आल्यानंतर पुन्हा आमच्या मागं तेच काम. चूल छेतून ठेव, त्याच्यावर म्हातारा-म्हातारीला, बापाला, माईला त्याच्यावर पाणी गरम करून ठेव. शेतातून आल्यावर हातपाय धुतीन. जर आमच्याकडून झालं नाही, चूल चेतली नाही, फुकारणीनं फुकू-फुकू डोळे लाल झाले, पण जाळ झाला नाही. घरात धुपण सगळं पांगलं. खुकू जीव जायचा टाईम. जर पाणी तपलं नाही तर बाप आल्यानंतर पहिला तिंबे, माय आल्यानंतर पहिली माय बी 2-4 शिव्या घाले. पोरगा असन पोरगी असन तीच रेंज. पोरीला डाळ भाजीसाठी डाळ टाकावं लागे चुलीवर, पोराला पाणी आणावं लागे. हे काम त्या काळी होते. सुट्टीचा दिवस कधी अंगी न लागे. सुट्टीच्या दिवशी बकऱ्याकडे तरी जायचं काम, सुट्टीच्या दिवशी म्हसाडाकडे तरी जायचं काम, सुट्टीच्या दिवशी बैलाकडे तरी जायचं काम, सुट्टीच्या दिवशी गायगवाराकडे तरी जायचं काम. तुम्हाला सांगतो कधीच अंगी लागलं नाही. तरी सुद्धा आम्ही इतके काही मार खाऊ खाऊ कोटगे झालो. आणि ते कोटगे पण तुम्हाला काय शब्दात सांगण्यायोग्य नाही. खरंच तो काळच वेगळा होता. आताचा काळ वेगळा आहे. बरोबर ना? आम्ही जे शिकलो, आम्ही जे घडलो आणि बिघडलो, सगळं संगच असताना घडता बी आलंय आणि बिघडता बी आलंय. काही घडले, काही बिघडले, त्याला नाईलाज आहे. पण भाऊ आम्ही लय कामं केले. काय सांगावं, कोणत्या शब्दात सांगावं? आम्हाला काहीतरी घडून घडून घडले, साहेब झाले. काही बिचारे घडताच बारीक झाले. चाळणीतून खाली पडले. काय करणार आहे? लय जीवन बिकट. तुम्हाला आताचं एक विद्यार्थ्याचं एकाचं बी तसं तितकी दैन नाही. त्या काळी आमची तेवढी दैन होती. मित्रांनो, सांगावं तुम्ही पण त्याच क्षेत्रातून आले. भरपूरशी मंडळी माझी मी जे बघतोय आता, की बा आपला व्हिडिओ बघणारी कुठली रेंज आहे, कुठले मुलं पाहतात, कुठल्या मुली पाहतात, कुठल्या बाया पाहतात, कुठले माणसं पाहतात. त्याच्यामध्ये समजून येतंय, की मी तर म्हणतो यामध्ये पाहणारा माझा जो युवक वर्ग आहे, हा युवक वर्ग कमी आहे. पण जे वरिष्ठ मंडळी आहे, ही वरिष्ठ मंडळी भरपूरशी पाहणारी आहे. त्या वरिष्ठ मंडळीनं जे सोसलं, जे पाहिलं युग, ते मी पाहिलंय. आज मी जे सांगू राहिलोय ते त्याला बरोबर पटतंय, की बा हे जे सांगू राहिले हे खरंच आम्ही बी भोगलोय. आम्ही मास्तरच्या छड्या खाल्ल्या, आम्ही घरच्याचा मार खाल्ला, आम्ही हे कामं केले, आम्ही कोठे जाळले, आम्ही शेणं भरले, आम्ही गावऱ्या जमा केल्या, आम्ही लय कामं केले. याच्यातून उच्चापत्ती बी केल्या, लोकांचे भांडणं बी केले, लेकरायला बी तिंबलं, लेकराचे भांडणं पुन्हा घरी आणले. लेकराचे भांडणं घरी आणल्यामुळं तिकडं तर लेकरानं आम्हाला तिंबलं. पुन्हा घरी आल्यावर म्हातारीनं मायबापानं बी आपल्याला तिंबलं. खूप उचापती केल्या, खूप काही गोष्टी घडवल्या. सांगता येणार नाही. हे सगळं भोगलं भाऊ. हे आताच्या जमान्यात एवढं नाही भोगू शकत. बरोबर ना? एक सहज म्हणून आठवलं, म्हणून तुमच्या पुढं पाठवलं. तशातली गोष्ट करतो. काय ना, एक आपल्या मित्रमंडळी पुढं काहीतरी मांडावा विषय म्हणून हा मांडला, की खरंच कोटगे माणसं असन तर हे जुनेच. मार खाऊ कोटगे झाले हे फक्त जुनेच. आताच्या त्याच्यात मार खायची कोत कोणाची नाही आणि ते खात बी नाही. आणि ते जर का त्या चपक्यात सापडलं तर ज्यानं मारलं त्याचा काटाच काढल्याशिवाय राहणार नाही. बरोबर ना? तेव्हा नव्हतं तसं काही. त्या काळी आम्ही बी दगड मारले मास्तरलं, की ह्यो लय मारतो ना, ह्यो आपल्याला दररोज तिंबतो ना, बंध्या दिवसभर हा मारामारी करतो ना एखाद्या मारकांड्या बायलासारखा. तर मग आम्ही बी गाय केली नाही. आमच्यातले बी टोळीतले काही असे असायचे रानहेडे, की ते बी बिचारे दगडच दप्तरात घेऊन ये. सापडत नाही लवकर म्हणून. आणि शाळा सुटली, घंटी वाजली, की हे दांगडू करत आम्ही पळे. आणि त्या गर्दीत एखादा दप्तरातून दगड काढून मास्तरच्या टाळक्यात आणि धू पळून जाय. आम्ही बी उच्चापती केल्या नाही असं नाही. पण एक तो काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. एकदा सहज म्हणून तुम्हाला सांगावं, आपल्या मित्रमंडळीला बोलावं, एक आदर सन्मानानं ह्या सगळ्या गोष्टी बिचारे ते ऐकून घेतात, त्यानं पटतंय. बरोबर ना? ते एकदा मित्र कमेंट करून सांगा, की खरंच ह्या ज्या जुन्या आठवणी होत्या, ह्या तुम्हाला कशा वाटल्या? जुन्या आठवणी तुमच्यासुद्धा मनात दडलेल्या असतील, तुम्हाला सुद्धा आठवत असतील. पण सांगावं कोणापुढं? तर सांग जा. घरी एकदा आपल्या बायकोला सांगा, आपल्या लेकराला सांगा, आपल्या पाहुणे रावळ्यास सांगा, सगळ्याला सांगा, की आपण कोण्या गतीचे होते, आपण कोण्या खोडीचे होतो, आपण कशा रंगाचे होतो.
बरोबर ना? कधीतरी हे रंग दाखवता आले पाहिजे, हे क्षण सांगता आले पाहिजे, हे कोणापुढं तरी मांडता आलं पाहिजे. कारण त्यावेळेस काय आहे, की त्या काळचं जवानपण, त्या काळचं बालपण, त्या काळचं सर्व काही एक भावना एक उजळून निघतात, आनंद वाटतो. कारण ह्या आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्याच्या डोक्याला टेन्शन झालेले आणि टेन्शनमुळं ते त्याच्या टेन्शनमुळं जीवन जगण्याचं विसरून गेलेले. पण कधीतरी एकदा आठवण झाली ना बालपणाची, तर खरंच आठवून पहा. तुम्ही एकदा जर बालपण आठवायला सुरुवात केली आणि तुमच्या पुढं जर हा बालपणचा चित्रपट सुरू झाला, तुम्ही सगळं टेन्शन सोडून द्याल, सगळं टेन्शन सोडून द्याल आणि सगळं टेन्शन सोडल्यानंतर तुम्हाला कळन जीवन काय आहे, आनंदी जीवन कशाला म्हणतात, बालपणात आपण कसे घडलो, कसे बिघडलो, हे सर्व एकदा तुम्हाला समजायला लागलं ना, आनंद वाटायला लागन. येरीने आजकालचे माणसं जे जुनं ते सोनं म्हणतात ना, ते खरंच सोनंच होतं भाऊ. जरी आम्ही टिंबल्या जायचो, मरणाचा मार खायचो, कामं बी चांगले करायचो, चोऱ्या बी करायचो. कोणाचं खाऊ वाटलं तर ऊस मोडायचो, मकाचे कणस चोरायचो, कोणाचे शाळू ज्वारीचे कणस चोरायचो, कोणाचे भुईमुग उपटून आणे, कोणाच्या तुरीच्या शेंगा चोरायचो. काय काय सांगावं तुम्हाला, रताळं खंदून आणायचो. खायाजोगं जे गाजर, मुळा, रताळं जे असन ते खायला फक्त पोटासाठी, घरासाठी काही नाही. ह्या आज ज्या चोऱ्या घडतात ना, ह्या आपलं घर भागवायसाठी, बँकेत पैसा तुडुंब भरायसाठी ह्या चोऱ्या आजकालच्या वेगळ्या. आम्ही लहानपणी केलेल्या चोऱ्या वेगळ्या. ह्या पोटासाठी केल्या. कणसं मोडून खाल्ले, काय शेंगा चोरून खाल्ल्या. लय लय के पण तो आनंद वेगळा. 4-4 जण अन् 5-5 जणांचे आमचे गट. तू ध्यान ठेव, मी जातो, मी उपटून आणतो, मग तू जाय. हे आनंद त्या काळचा आनंद आहे. काय मित्र, तुमच्या समोर मी एक आनंदाची एक लहर तयार करून ठेवली. कारण काय माझ्या मनातलं जे होतं, मी पण हे भोगलेलं आहे. माझ्या मित्रानं पण भोगलेलं आहे. एकदा मी त्यांच्या समोर सांगितल्यानंतर त्याला पटल्यानंतर त्याच्या मनात सुद्धा बालपण जागृत होईल आणि बालपण जागृत झालेला माणूस सुखी होतो. खरं थोड्या वेळासाठी का होईना, पण तुम्ही सुखी व्हाल, आनंदी व्हाल. ते धकाधकीच्या जीवनातलं टेन्शन सोडून द्याल तुम्ही आणि द्या सोडून. काही नाही ठेवलं त्या टेन्शनमध्ये. टेन्शनमुळं तर आपल्याला लय गोळ्या खायचा टाईम पडून राहिला आहे. आपण निरोगी राहायचा तो भाग वेगळा बनलाय. निरोगी नाही आता कोणी जगात. प्रत्येकाच्या घरात विचार जर केला तर घरामध्ये इतकाल्या गोळ्या सापडतील. तुमचे कपाटं भरिलेत गोळ्यानं. घरात जर तुमच्या 4 जण असतील, 10 जण असतील, प्रत्येकाच्या घरात प्रत्येकासाठी गोळ्या औषधी. कसं जगायचंय आपण? आपण खाण्यासाठी जगतो का जगण्यासाठी खातो हेच आपल्याला माहीत नाही. चला काय हरकत नाही मित्रांनो. एक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय, तुम्हाला माझे विचार कसे वाटले, तुमच्या भावना जागृत करण्यासाठी म्हणून एक 2 शब्द तुम्हाला बोलायसाठी उभं राहिलो. तुम्हाला मी बोललो हे कसं वाटलंय, विषय कसा वाटलाय, एकदा आवर्जून कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्राला सुद्धा शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला असू द्या, काय हरकत नाही मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.